नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना MST CET मध्ये कमी पर्सेंटाईल भेटलेले आहेत, पण त्याच्यावरती तुम्हाला काय करता येईल हे मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे की सांगेन की जर कमी पर्सेंटाईल असतील तर नेमकं काय करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, जर तुम्ही जे कॉलेज ज्या ब्रांचेसचा कट ऑफ जास्त आहे किंवा ज्यांची डिमांड जास्त आहे, कट ऑफ कधी वाढतो जेव्हा त्या ब्रांचचा त्या कॉलेजचा डिमांड जास्त आहे तर त्याचा कट ऑफ वाढलेला असतो. मग तुम्हाला काय करायला लागेल, ज्या कॉलेजचे ब्रांचेसची डिमांड जास्त आहे तिथं जर तुम्ही टार्गेट करायला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज त्या ठिकाणी किंवा ब्रांच भेटणार नाही. तुम्हाला आता कॉम्प्रोमाइज करावे लागेल तुमच्या ब्रांचमध्ये आणि कॉलेजमध्ये. पण मी सांगेन की ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाइज ठीक आहे, तुम्ही इन फ्युचर त्या ठिकाणी ब्रांचमध्ये पण चेंज करू शकता इफ पॉसिबल असेल तर. पण कॉलेजमध्ये तुम्हाला चेंज करणं सोपं नाही आहे तेवढं, त्यामुळे कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. जेवढं जास्त तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल याचा प्रयत्न करा. असं नका करू की मला CS ITच हवं आहे मग मी कोणतंही कॉलेज घेईन, तसं करू नका. तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. जर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून ब्रांच कॉम्प्रोमाइज करून भेटत असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो की मी काय म्हटलो की कॉलेज तुम्हाला चांगलं भेटलं पाहिजे. मग तुम्हाला एवढं तरी माहिती आहे, आता यूट्यूबवर तुम्ही बरेच व्हिडिओ बघितला असेल आणि किंवा तुम्हाला इंटरनेटवरनं किंवा इतर व्हिडिओमधून इतर कोणत्या ठिकाणून कळलेलं असेल की टॉप 20, टॉप 10, टॉप 25, टॉप 30 कॉलेजेस पुण्यातले, मुंबईतले किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रातले किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस जे चांगले चांगले आहेत त्या ठिकाणी काय कट ऑफ लागतो हे तुम्हाला शोधून घ्यायचं आहे. फक्त एका ब्रांचसाठी नाही. मी काय म्हणलो की CS रिलेटेड ब्रांचेसचा कट ऑफ जास्त असणार त्या ठिकाणी, पण तुम्हाला त्याच चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ज्या कोर ब्रांचेस आहेत किंवा कमी थोड्या अशा डिमांड असलेल्या ब्रांचेसचा काय कट ऑफ आहे, म्हणजे अशीही एकदम ब्रांच निवडू नका की ज्याच्यात तुमचा इंटरेस्ट नाही आणि त्याचा कदाचित इन फ्युचर डिमांड नसेल त्या कोर ब्रांचचा, असं देखील पकडू नका. ठीक आहे, म्हणून सांगत आहे. ठीक आहे, मग आता करायचं काय सांगतो की तुम्हाला त्या टॉप कॉलेजेस आहेत त्यांचा त्या ठिकाणी कट ऑफ चेक करायचा आहे. असं तुम्ही प्रत्येक चांगल्या चांगल्या टॉपच्या कॉलेजेसचा टॉप 20, टॉप 30 किंवा टॉप 50 जे कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ चेक केला तर तुम्हाला सापडेल तुमच्या रँकच्या दरम्यान, तुमच्या पर्सेंटाईलच्या दरम्यान कुठेतरी तुम्हाला सापडेल की आपल्या रँक पर्सेंटाईलच्या दरम्यान या कॉलेजेसचा कट ऑफ मिळतोय जुळतोय का नाही. तर त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला तुमची जी कट ऑफ PDF आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे एक एक करून सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ चेक करू शकता. हा एक वेज आहे, पण ती कट ऑफची PDF खूप मोठी आहे, हजारो पानांची आहे. तुम्ही शोधताच त्या ठिकाणी बोर होऊन जाल आणि सापडणार पण नाही कदाचित. त्याच्यासाठीच आपण एक टूल बनवलंय कट ऑफवाला, पॉवर्ड बाय इझी कन्सेप्टवाला. आपल्या चॅनलने हे बनवलेलं आहे. इथे येऊन तुम्हाला काय करायचं मी सांगतो. तुमचे पर्सेंटाईल टाका, नाही टाकलं तरी चालतील, पण इथं स्टार मार्क आहे. सो काही पर्सेंटाईल टाका. आपल्याला कॉलेजेस बघायचे आहेत, राईट. सो आता एक कॉलेज आपण समजा धरून चालूयात की पुण्यातलं एखादं कॉलेज. मी एकदम टॉपचे कॉलेजेस नाही म्हणते की तिथंच बघा. COEP, BJTI, SPIT, PICT असे कॉलेजेसचे 100%, 98, 99 असेच कट ऑफ असतात. पण बरेच डिसेंट कॉलेजेस पुण्यातले, नागपूर, मुंबईमधले की जे बऱ्यापैकी चांगले आहेत. समजा एखादं आपण कॉलेज बघूया की अकोर्डीचं पुण्यामधील जे कॉलेज आहे DY पाटील, ते आपण बघूया. इथं आले बघा. सो इथं आले बघा, DY पाटील प्रतिष्ठान, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोर्डी. याचं आपण बघूयात. मी कॅटेगरी जनरल ठेवतो आणि ओपन ठेवतो इथे कॅटेगरी. अलॉटमेंट टाईप स्टेट लेवल, होम युनिव्हर्सिटी पण सिलेक्ट करून ठेवतो. ऑल डिस्ट्रिक्ट, फाइंड इंजिनिअरिंग रिझल्ट्स. तर असं क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय की बघा इथे तुम्हाला दिसतंय कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन, त्यांच्या सगळ्या ब्रांचेस इथे दिसतील DY पाटील कॉलेजच्या. कॉलेज तुम्हाला काय आहे तर ॲटोनॉमस स्टेटस आहे ते देखील समजतं. आता 97, 96, 95 असा रिझल्ट लागत आहे इथं. ठीक आहे, तर असं करून तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला आता लक्षात आलं की DY पाटील अकोर्डीमध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर त्याच्या सगळ्याच ब्रांचेससाठी 90च्या अबाव त्या ठिकाणी कट ऑफ लागत आहे. मग तुम्ही काय करायचं, राऊंड 2ला काय चेंजेस होते ते तुम्ही बघू शकता. राऊंड 2 बघा इथं, तर 91 सेमच राहत आहे इथे, सेमच आहे, बऱ्यापैकी सेम आहे. एवढं तुम्हाला समजलं की DY अकोर्डीमध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर 90 अबावच लागत आहे. त्यानंतर सॉरी माझ्याकडून ते गेलं कॉलेज. नंतर तुम्ही काय बघू शकता, राऊंड 3चं देखील बघू शकता. पण हे ओपनचे आहेत. तुम्हाला जर तुम्हाला वेगळ्या कॅटेगरीचे बघायचे असेल तर तुम्ही लॉग इन करून तुमच्या कॅटेगरीचं पण बघू शकता. मी सध्या ओपनचं दाखवत आहे. तर राऊंड 3ला देखील सेमच ऑलमोस्ट त्या ठिकाणी कट ऑफ राहत आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस जास्त होत नाही आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे. आता समजा दुसरं एखादं कॉलेज तुम्हाला बघायचं असेल की MIT बघायचं असेल की जे आळंदीमध्ये आहे पुण्यामध्ये, MIT मी सिलेक्ट केलं आणि सर्च केलं.
तर तुम्ही इथे बघू शकता की MITचे जेवढे ब्रांचेस आहेत ते सगळे इथे तुम्हाला दिसतील. तर 96, 95, 94, 90, 88, सिव्हिल इंजिनिअरिंग 88 पर्यंत येत आहे. असं करत करत तुम्हाला सगळ्या कॉलेजेसची कट ऑफ बघून काढायचे आहेत. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या पर्सेंटाईलनुसार काय भेटतंय ते समजून जाईल. पण हे करत असताना असंही करू नका बरं का, की तुम्हाला समजा खूपच कमी पर्सेंटाईल आहेत आणि तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये सापडलं की या कॉलेजचा कट ऑफ अगदी माझ्या पर्सेंटाईलच्या दरम्यान येत आहे, पण ती कॉलेज तुम्ही नंतर त्याचा रिसर्च देखील करा. त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जा, त्यांच्या प्लेसमेंट्स बघा, प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स काय आहेत ते बघा. म्हणजे भेटतंय म्हणजे उगाच ते कॉलेज टाकलं असं नाही. हे वरचे जे चांगले कॉलेजेस आहेत ते देखील तुमच्या ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्टमध्ये आले पाहिजे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्या ठिकाणी. सो ओव्हरऑल मी काय सांगेल की जर तुमचा पर्सेंटाईल रँक कमी येत असेल तर हे सगळे टॉपचे जे डिसेंट कॉलेजेस आहेत ते तर टाकाच. ते तुम्हाला भेटत आहेत का, तिथे कुठली दुसरी ब्रांच भेटते का हे बघा. पण ब्रांच कॉम्प्रोमाइज केली तर चालेल, ब्रांच तुम्ही बदलली तर चालेल, पण कॉलेज कॉम्प्रोमाइज करू नका. एकच रूल की चांगल्यात चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. ब्रांच थोडीशी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावी लागत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार असाल, हे तुमचा पर्सनल हा डिसिजन आहे. तुम्हाला नसेल करायचं, तुम्हाला CSIT रिलेटेडच ब्रांचेस हवे असतील तर मग तुम्हाला खूप विचारपूर्वक हे डिसिजन घेऊन कॉलेजची लिस्ट भरावी लागेल. ओव्हरऑल मी सांगेल की कट ऑफ नीट चेक करा. कट ऑफ करून अंदाज येईल की कुठे ॲडमिशन भेटतंय कुठे नाही. कुठे बघणार तुम्ही, कट ऑफ PDF मध्ये पण बघू शकता, पण इझिली बघायचं असेल तर कट ऑफ वालावरती बघू शकता, cutoffwala.in. थँक्यू.